अहिल्यानगर शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचल्याने माजी नगरसेवक तायगा शिंदे हे आता महापालिकेच्या स्वच्छतेचा पोलखोल करणार आहे। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या स्वच्छता अभियानाची केवळ दिखाऊ मोहीम सुरू असून प्रत्यक्षात मात्र शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचलेत। दररोज घरासमोर येणारी घंटागाडी देखील आता 8 ते 10 दिवस गायब राहतीये। त्यामुळे नागरिकांना घरातील कचरा साठवून ठेवावा लागतो किंवा नाईलाजास्तव रस्त्यावर फेकून द्यावा लागतोय। परिणामी शहरभर दुर्गंधी पसरली आहे। नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झालाय। याच पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक तायगा शिंदे यांनी पुढाकार घेत नागरिकांच्या समस्या थेट समजून घेण्याचा निर्णय घेतलाय। ते म्हणाले की मी प्रत्येक घरी जाऊन नागरिकांच्या तक्रारी ऐकणार असून कचऱ्याचे फोटो सोशल मीडियावर प्रसारित करून महापालिकेच्या ढिसाळ कारभाराचा पोलखोल करणार आहे। अहिल्यानगर शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचा ठेका महापालिकेनं 2 वर्षापूर्वी दिला असला तरी प्रत्यक्षात ठरलेल्या अटीप्रमाणे काम होत नाहीये। घनकचरा संकलनात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला असून महापालिका प्रशासन आणि ठेकेदार यांच्यात संगनमतानं भ्रष्टाचार सुरू असल्याचा गंभीर आरोप तायगा शिंदे यांनी केलाय। नगर शहरातील कचरा उचलला जात नसतानाही केवळ कागदोपत्री वजन दाखवले जात आहे असा दावा त्यांनी केलाय। तर या अस्वच्छतेमुळे शहरात साथीचे आजार पसरण्याची शक्यता वाढली आहे। जर प्रशासनानं तातडीने उपाययोजना करून दररोज नियमित घंटागाडी चालू केली नाही तर नागरिकांनी गोळा केलेला कचरा थेट महापालिकेच्या कार्यालयात आणून टाकण्याचा इशारा तायगा शिंदे यांनी दिलाय। मी तायगा बाप्पू शिंदे माजी नगरसेवक उपनगरात वैदवाडीमध्ये राहत आहे। आज 2 ते 3 वर्षे झालेले कचरा गाड्याचा ठेका दिलेले आहे। त्या ठेकेदार रोजच्या रोज कलेक्शन घ्यायचा असं त्या करारामध्ये नोंद आहे, पण रोजच्या रोज न घेता दिवसाआड आणि आता तर 8-8 दिवसांनी 15-15 दिवसांनी गाड्या जाऊ राहिलेले आहेत। आणि घरातला जो खरकटा असतो, जे कचरा असतात, 2-2, 3-3 दिवस जर घरात राहिल्यानंतर ते सडल्यानंतर त्याचा वास येतो। त्यापासून रोगराई होण्याच्या शक्यता झालेली आहे। आणि आत्ता बरेचसे लोक ताप थंडी अशा पद्धतीने आजारी बरेचसे लोक पडलेले आहेत। आणि आयुक्त एकीकडून म्हणतात स्वच्छता करणार आणि स्वतः ते रस्त्यावर उतरतात, गटरेवर उतरतात, पण त्यानंतर त्यांची जे अधिकारी टीम आहे ते त्यांना साथ दिसत नाही असं दिसून येऊ राहिलेलं आहे। आणि कचरा गाड्याचं जेवढे टन होतात ते आता त्याचा हिशोब जागेवरती नाही आहे। आणि ते टन किती होतात, कचऱ्याचं काय होतं हे अजून त्याचा काही हिशोब कुठं लागत नाही। आणि 2 वर्षापासून ठेकेदाराला दंडात्मक कारवाई कुठलीच होत नाही। हे सगळे संगनमताने चाललेले ठेकेदार आणि आयुक्त किंवा प्रशासकातले सगळे जे अधिकारी या लोकांनी संगनमताने चाललेले दिसून येत आहे। आज त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे। रोजच्या रोज गाड्या फिरल्या पाहिजे, रोजच्या रोज कलेक्शन केलं पाहिजे। कचरा आता रस्त्याने ढिगा पडलेला आहे। आणि मी उद्या परवा प्रत्येक घर टू घर मी स्वतः मोबाईलमध्ये सगळ्या घर टू घर मी जाऊन सगळ्या नागरिकांना विचारपूस करणार आहे। कचरा गाडी येतं का नाही येतं असं विचारपूस करून मी व्हिडिओ व्हायरल करणार आहे। आणि आज मी जे आज मुलाखत देतोय, मी माझ्या 5 नंबर वार्डामधून मी पाहिलंय, त्यावरूनच दिसतंय अख्ख्या शहरामध्ये गाड्या 50 ते 40 ते 50 गाड्या दिसून येतात। कमीत कमी टेंडरमध्ये 100 ते 150 गाड्याचा करार असल्यामुळं त्या पद्धतीने कामकाज चाललेलं नाही। आणि रोज गाड्या बंद पडलेल्या असतात, माईक नसतं, त्या अलाउन्स नसतं त्याच्यावरती, आणि मुख्या पद्धतीने काही गाड्या चालतात। अशा पद्धतीने चाललेलं कारभार आहे। ताबडतोब या ठेकेदाराच्या याला दंडात्मक कारवाई करून यांच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी ही आमची सगळ्या नागरिकांच्या वतीने मी बोलत आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।